इयर आणि ते सर्वात ज्येष्ठ होते आहेत. कुठल्याही म्हणजे विषयाचं असो, निटुरे गुरुजी BA होते, सायन्स शिकवत होते. NP सूर्यवंशी BA BEd होते, प्रत्येक विषय शिकवायचे. कोणते शिकवायचे? बागकाम. खेळायला सोडायचं. कुठलंही काम ते कधीही अभेरत नव्हते. असे ह्या विभूती होत्या. मला एक 4-5 गोष्टी या शाळेतल्या सांगायच्या. 1973 मी BEd झाल्या दुसऱ्याच दिवशी इथे येऊन जॉईन झालो. त्र्यंबक पाटील मदनसुरी निलंग्यात भेटले आणि भेटल्या आमची भेट झाली. थोडे इंग्रजी शिकवत आहोत. जा मदनसुरीला, तुमचे पाहुणे हेडमास्तर आहेत. ठीक आहे. त्यांनी फोन केले मी तो आल्या मोहम्मद साहेब भेटला. मोहम्मद साहेबने म्हणले वो हेडमास्तर आहे देखो. हेडमास्टरला भेटल्या चनकापुरी गुरुजींनी मला जा वर्गावर आलो. 10वीचा क्लास होता. पहिल्याच वर्षी 10वीचा 19% पेक्षा कमी निकाल लागलेला होता. म्हणजे मी येण्याच्या अगोदर 10वीचा 19% निकाल लागलेला होता. आणि यामुळं काय झालेलं होतं, गणित आणि इंग्रजी शिक्षकासाठी लातूरला एक प्रशिक्षण 9 दिवसाचं ठेवलेलं होतं. 9 दिवसाच्या प्रशिक्षणाला प्रताप पाटील आणि मी दोघं गेलो. वाघमारे इंग्रजी शिकवायला होते, बोंडगे नावाचे गणित शिकवायचे, मॅथमॅटिक्सला होते. दोघे आम्ही पिरियड करायचं वेगवेगळे. त्यांनी गणिताचा, मी इंग्रजीचा पिरियड झाल्यानंतर दुपारचं जेवण आम्ही कुठं तर बसून करायचं. दुसऱ्या दिवशी वाघमारे आले आणि कुणाला तरी एखादा पिरियड घ्यायला सांगा. मी एक कवितेचा पिरियड घेतला. वाघमारे सर सुपरविजनला होते. सुपरविजनला असल्यानंतर तुम्ही इतकं उत्कृष्ट इंग्रजी शिकवतात आणि तुम्ही मग 19% कसा निकाल लागला? नाही सर, मी याच वर्षी त्या शाळेवर गेलोय. मी आपला विद्यार्थी आहे. 10 तारखेला माझा निकाल लागला. मी आपल्या कॉलेजमध्येच येऊन निकाल पाहिला आणि मी 11 तारखेला जॉईन झालो. ठीक आहे, मग तुम्हाला रिलीव्ह करून टाकू द्या. तसं काही नाही. प्रताप पाटील सर म्हणले रिलीव्ह कशाला होतो, दोघे 9 दिवस इथं ट्रेनिंग करून जाऊ. ठीक आहे. हा कालावधी आला. 3 महिन्यात गोडाऊन मध्ये शाळा आली. विद्यार्थी यायचे, खूप दुरून विद्यार्थी यायचे. मग संध्याकाळी बत्ती लावून क्लास घ्यायला लावायचे. बत्ती लावून क्लास घेताना 60-70 विद्यार्थी वर्गात होते. 60-70 विद्यार्थी असताना बत्तीच्या प्रकाशामध्ये मागे अंधार पडलेले पोरं काय करायचे, एकूण एकाच्या कपड्याला गाठी बांधायचे. मुली खरखला असायच्या. मला शिकवायला येत नाही असले का काय, मी तर इतकं उत्कृष्ट शिकवतोय मला वाटायचं. आणि चंदकापुरी गुरुजी, दुधनाळे आणि प्रताप पाटील सर हे त्या गोडाऊन मध्ये ऑफिस मध्ये बसून माझं ऑब्झर्वेशन करायचे. चांगले शिकवतात का नाही, विद्यार्थी गप्प बसतात का नाही. एके दिवशी प्रताप पाटील आले. का लोडे म्हणल्या ती शेबू नावाची एक मुलगी होती. तिने काय म्हणली, गुरुजी बघा इथं काय करलं ते पोरं. काही जण काय केलं ते तर शेंगा उपडून आणले होते आणि शेंगा खाऊ ते. मग दररोज काय करायची मुलं, तास संपला की त्या गोडाऊनच्या पुढे शेंगा भाजायचे आणि आम्हाला खायला द्यायचे. आम्ही तिघे बसून शिक्षक, ते मुलं सगळेच खायचे. अशा पद्धतीचं त्या कालावधीतलं शिक्षण
अत्यंत व्यवस्थित चालायचं. काही मुलं उन्हाळ होती. एके दिवशी ते रावसाहेब मानेंना म्हणले, यम सर इकडे या. काय त्या कुडामध्ये पिढीचा गट्टा ठेवलाय म्हणजे. अलके नावाचा माझ्यापेक्षा 4 बोट उंच मुलगा भूतमुंगळीचा त्याने पिढीचा गट्टा ठेवलेला होता. मी ठेवली मी ठेवलेली सण भूतमुंगळीचे 4 मुलं होते. अजून दुसरे त्या दिवशी आलेले कोण ठेवले असं केलं. ते बालकेला घेतलं 2 हात मारले निश्चित. ही अशी अवस्था होती. मला एकदा त्या भालकेला मारल्यावर नामदेव दुकानदार यांनी मला घरी बोलावलं. का म्हणलं, शाळेत बेशिस्त व्हायला नको, अभ्यास थोडा कमी करू द्या, परंतु शाळेत बेशिस्त वागू देऊ नका. ठीक आहे, मुली आहेत, मुलं आहेत, अशा प्रकरणामध्ये कसलं प्रकरण मी रिटायर होईपर्यंत या शाळेत घडलेलं नाही. कुठं ऐकिवात सुद्धा नाही. मग कामकर सर, पठाण सर या दोघांची माफी मागून मी गोष्ट सांगतो. पत्र्याचे वर्गात 11वी-12वीचे वर्ग होते. 11वी-12वीच्या एका मुलीबद्दल मारामारी सुरू झाली. मी पळत गेलो आणि त्या पोराने अक्षरशः चप्पलनं मला सुद्धा मारलं. परंतु त्या मुलांना मी इथं चिंच खाली आणलं. रावसाहेब का एक